वृषभ राशीवाल्यांनो सावधान. पुढील फक्त 3 दिवसात तुमच्या आयुष्यात असे 5 मोठे झटके बसणार आहेत जे ऐकून तुमची झोप उडेल. हे सामान्य भविष्य नाही, हे ग्रह नक्षत्रांच्या अचूक गणनेवर आधारित 100% सत्य आहे. शेवटपर्यंत ऐका, कारण शेवटचा झटका आयुष्य उलटवू शकतो. हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी व्हिडिओला लाईक व सबस्क्राईब करून सर्वांनी कॉमेंट बॉक्समध्ये 3 वेळा लिहा जय श्री स्वामी समर्थ, कारण जो भक्त मनापासून लिहिल त्याच्यावर स्वामींच्या आशीर्वादांचा वर्षाव होणार आहे. झटका 1. अचानक धक्का देणारी बातमी. वृषभ राशीवाल्यांनो, पुढील फक्त 3 दिवसात तुम्हाला एक अशी बातमी मिळणार आहे जी तुम्ही कधीच अपेक्षित केलेली नसेल. तो एखादा फोन कॉल असू शकतो, अचानक आलेला मेसेज असू शकतो किंवा कुणाकडून ऐकलेली धक्कादायक माहिती असू शकते. ही बातमी नोकरीत बदलाची सूचना, व्यवसायात अडथळा किंवा निर्णय, पैशांशी संबंधित समस्या किंवा एखाद्या जवळच्या व्यक्तीशी जोडलेलं सत्य यापैकी काहीही असू शकतं. पण एक गोष्ट नक्की, ही बातमी ऐकल्यावर क्षणभर तुम्ही सुन्न व्हाल. मनात पहिला विचार येईल की हे आत्ता का आणि माझ्याच आयुष्यात का? पण इथेच सावधान. या बातमीवर लगेच प्रतिक्रिया देऊ नका. राग, भीती किंवा घाईत कोणताही निर्णय घेतलात तर नुकसान होऊ शकतं. लक्षात ठेवा, ही बातमी अंत नाही तर बदलाची सुरुवात आहे. जी गोष्ट तुमच्या नजरेतून आजपर्यंत लपलेली होती ती आता उघड होणार आहे आणि हाच पहिला झटका तुम्हाला पुढच्या 4 झटक्यांसाठी तयार करणार आहे. पुढचा झटका विश्वासाला हादरवणारा आहे, म्हणून व्हिडिओ सोडू नका. झटका 2. विश्वासघाताचं कटू सत्य. वृषभ राशीवाल्यांनो, हा झटका पहिल्यापेक्षा जास्त खोलवर लागणारा आहे. पुढील 3 दिवसात तुमच्या आयुष्यातील एक अत्यंत जवळची व्यक्ती, जिच्यावर तुम्ही पूर्ण विश्वास ठेवलात, जिला तुम्ही आपलंसं मानलं, त्या व्यक्तीबद्दल एक कटू सत्य समोर येणार आहे. तुम्हाला कळेल की तुमच्याबद्दल पाठीमागे चुकीचं बोललं जात होतं, तुमच्या निर्णयांना मुद्दाम अडथळे आणले जात होते किंवा तुमचाच विश्वास वापरून तुमचंच नुकसान केलं गेलं. हा क्षण असा असेल की तुमच्या तोंडून शब्दही निघणार नाहीत. मनात फक्त एकच विचार, मी याच माणसावर विश्वास ठेवला होता. पण इथेच महत्त्वाची सूचना आहे. या सत्यावर लगेच वाद घालू नका, आरोप प्रत्यारोप करू नका, कारण सगळं सत्य अजून पूर्ण उघड झालेलं नसेल. हा झटका तुम्हाला तोडण्यासाठी नाही तर डोळे उघडण्यासाठी आहे. ज्या माणसामुळे तुमची ऊर्जा, वेळ आणि नशीब हळूहळू संपत होतं, तो माणूस आता तुमच्या आयुष्यातून हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. आणि लक्षात ठेवा, हा विश्वासघात तुमचं नुकसान करणार नाही, तो तुम्हाला मोकळं करणार आहे. आता पुढचा झटका थेट पैशांवर आणि स्थैर्यावर परिणाम करणारा आहे, म्हणून पुढे नक्की ऐका. झटका 3. आर्थिक तणावाचा अचानक स्फोट. वृषभ राशीवाल्यांनो, हा तिसरा झटका थेट पैशांवर आणि स्थैर्यावर परिणाम करणारा आहे. पुढील 3 दिवसांत अचानक मोठा खर्च समोर येईल. अडकलेले पैसे परत न मिळण्याची भीती किंवा आधी घेतलेला एखादा आर्थिक निर्णय चुकल्याची जाणीव होईल. क्षणभर असं वाटेल सगळं हातातून निसटतंय. काही जणांना बँक, EMI, कर्ज, बिल, व्यवसायातील नुकसान किंवा घरगुती खर्चामुळे मानसिक ताण वाढलेला जाणवेल. इथेच सावधान. या काळात घाईघाईत कर्ज घेऊ नका. कोणालाही पैसे उधार देऊ नका. मोठी गुंतवणूक अजिबात करू नका. पण लक्षात ठेवा, हा झटका नुकसानासाठी नाही तर डोळे उघडण्यासाठी आहे. ज्या ठिकाणी तुमचे पैसे हळूहळू वाहून जात होते, ती गळती आता स्पष्ट दिसणार आहे. हा आर्थिक झटका तुम्हाला तोडणार नाही, तो तुम्हाला शहाणं बनवणार आहे. कारण इथून पुढे तुम्ही पैशांचा विचार आधीपेक्षा जास्त शहाणपणाने करणार आहात. पण थांबा, पुढचा झटका थेट नातेसंबंधांवर घाव घालणारा आहे. तो ऐकताना मन मजबूत ठेवा. झटका 4. नातेसंबंधात मोठा वाद. वृषभ राशीवाल्यांनो, हा चौथा झटका फक्त परिस्थिती बदलणारा नाही, तर मन, भावना आणि नात्यांची परीक्षा घेणारा आहे. पुढील 3 दिवसांत तुमच्या आयुष्यातील पती-पत्नी, प्रेमसंबंध, कुटुंबातील आई-वडील, भाऊ-बहीण किंवा अत्यंत जवळची व्यक्ती यांच्याशी संबंधित अचानक तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होईल. वाद कसा आणि का होईल? हा वाद एखाद्या छोट्या गोष्टीतून सुरू होईल, पण त्यामागे महिन्यांपासून दडलेली नाराजी, न बोललेली अपेक्षा आणि दबलेली भावना हळूहळू बाहेर येतील. मी इतकं करते, पण मला समजून घेत नाही. माझ्या भावना कधीच महत्त्वाच्या नव्हत्या, असे शब्द या वादात ऐकू येऊ शकतात. भावनिक धक्का किती खोल असेल? हा झटका फक्त रागापुरता मर्यादित नसेल. डोळ्यात पाणी येईल, मन सुन्न होईल, एकटेपणाची भावना वाढेल. क्षणभर असं वाटेल, मी चुकीच्या माणसावर आयुष्य खर्च केलं का? काही वृषभ राशीच्या लोकांना ब्रेकअप, वेगळं राहण्याचा विचार किंवा नातं संपवायचं का, असा प्रश्न मनात येऊ शकतो. वॉर्निंग,
सगळ्यात मोठा धोका कुठे आहे? या काळात अहंकार आणि राग हेच तुमचे सर्वात मोठे शत्रू आहेत. रागात बोललेले शब्द, क्षणिक निर्णय, तिसऱ्या व्यक्तीचा हस्तक्षेप हे सगळं नात्यावर कायमचा ओरखडा उमटवू शकतं. पण हाच झटका संधी कसा ठरू शकतो? लक्षात ठेवा, हा वाद नातं तोडण्यासाठी आलेला नाही. तो नात्यातील खोटेपणा काढून टाकण्यासाठी, दडलेली सत्य बाहेर आणण्यासाठी आणि दोघांनाही भावनिकदृष्ट्या प्रगल्भ बनवण्यासाठी आलेला आहे. जर तुम्ही शांत राहिलात, समोरच्याचं ऐकून घेतलं, स्वतःची चूक मान्य केली, तर हेच नातं पुढील काही महिन्यात आधीपेक्षा खूप मजबूत होऊ शकतं. शांती. या झटक्यातून वाचण्यासाठी उपाय: मंगळवार किंवा शुक्रवार गोड पदार्थ एखाद्याला दान करा. शक्य असल्यास पांढऱ्या रंगाचा वापर करा आणि मनात शांतता माझी शक्ती आहे हा विचार ठेवा. महत्त्वाचा संदेश: वृषभ राशीवाल्यांनो, हा चौथा झटका तुम्हाला एक गोष्ट शिकवण्यासाठी येतोय. नातं टिकवण्यासाठी नेहमी जिंकणं गरजेचं नसतं. कधीकधी समजून घेणं हेच खरं जिंकणं असतं. आता पुढचा झटका सगळ्यात निर्णायक आणि आयुष्य बदलणारा आहे. तो ऐकण्यासाठी व्हिडिओ सोडू नका. धक्का 5वा, सर्वात भयानक पण आयुष्य बदलणारा. वृषभ राशीवाल्यांनो, आता येतोय तो झटका जो तुम्हाला हादरवणारही आहे आणि घडवणारही आहे. पुढील 3 दिवसात तुमच्या आयुष्यात एक मोठा निर्णय, एक मोठा तुटवडा किंवा एक जबरदस्तीचा बदल असा काहीतरी घडेल जो तुम्ही टाळूच शकणार नाही. हा झटका नेमका काय असेल? हा झटका एका स्वरूपात येणार नाही. तो वेगवेगळ्या लोकांसाठी वेगवेगळा असेल. काहींसाठी नोकरी, व्यवसायात अचानक बदल, जबाबदारी वाढणे किंवा काहीतरी गमावणे. काहींसाठी आयुष्यातील महत्त्वाची व्यक्ती दूर जाणे, नातं संपल्यासारखं वाटणं. काहींसाठी मी चुकीच्या मार्गावर तर नाही ना, असा आत्मपरीक्षणाचा क्षण. क्षणभर असं वाटेल, आता माझ्याकडे काहीच उरलेलं नाही. हा झटका इतका कठीण का वाटतो? कारण वृषभ राशी स्थैर्य, सवय, सुरक्षितता यांना खूप महत्त्व देते. आणि हा झटका हे सगळं एकाच वेळी हादरवतो. ज्या गोष्टींना तुम्ही घट्ट धरून ठेवलं होतं त्या आता तुमच्या हातातून निसटत आहेत असं तुम्हाला वाटेल. पण इथेच सगळ्यात मोठं सत्य आहे. हा झटका तुम्हाला शिक्षा देण्यासाठी नाही, तो जुनी चक्र तोडण्यासाठी आहे. तो चुकीची माणसं दूर करण्यासाठी आहे. तो जुन्या तुम्हाला संपवून नव्या तुम्हाला जन्म देण्यासाठी आहे. जे तुमच्यासाठी योग्य नव्हतं ते आता जबरदस्तीने दूर केलं जात आहे. या झटक्यानंतर काय बदलेल? हा झटका गेल्यानंतर तुम्हाला जाणवेल, मन हलकं झालंय, निर्णय स्पष्ट झालेत, भीतीपेक्षा आत्मविश्वास वाढतोय. पुढील काही आठवड्यात तुमच्या आयुष्यात एक नवीन संधी, एक नवीन दिशा, एक नवीन सुरुवात यांची ठळक चिन्ह दिसू लागतील. महत्त्वाचा इशारा, खूप गंभीर. या झटक्यानंतर 1. मागे वळून पाहू नका. 2. जुन्या चुका पुन्हा करू नका. 3. ज्याने तुम्हाला तोडलं त्यालाच पुन्हा संधी देऊ नका. कारण हा झटका एकदाच येतो आणि जो समजून घेतो तोच पुढे जातो. शांततेसाठी सोपा उपाय: ह्या काळात रात्री झोपण्याआधी ओम नमः शिवाय 11 वेळा म्हणा. मनात एकच वाक्य ठेवा, जे जात आहे ते माझ्यासाठी योग्य नव्हतं. हे केल्याने मन स्थिर राहील आणि बदल स्वीकारायला ताकद मिळेल. वृषभ राशीवाल्यांनो, हा 5वा झटका तुमचं आयुष्य संपवणार नाही, तो तुमचं आयुष्य नव्याने सुरू करणार आहे. आज तुम्ही जे गमावत आहात ते उद्या तुम्हाला जास्त मोठं मिळवण्यासाठी आहे. वृषभ राशीवाल्यांनो, हे 5 झटके तुमच्या आयुष्यात फक्त सावध करण्यासाठी आले आहेत, नुकसान करण्यासाठी नाही. लक्षात ठेवा, जो बदल आज घडतोय तो तुमच्यासाठी नवीन संधी, नवीन दिशा आणि नवीन सुरुवात निर्माण करतो. मन शांत ठेवा, संयम ठेवा आणि निर्णय शहाणपणाने घ्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहा, जेणेकरून वृषभ राशीचे सर्व लोक पुढील 3 दिवसांसाठी सज्ज राहतील. आणि हो, सर्वात महत्त्वाचं, भीतीला जागा देऊ नका, कारण तुमचं भविष्य तुमच्याच हातात आहे.